नमस्कार मंडळी, कशा आहात? मस्त मजेतच आहात ना? मस्त राहा, मजेत राहा. तर चला आपण एका नवीन रेसिपीला सुरुवात करूयात. तर आज बनवूयात आपण दाल खिचडी. त्यासाठी साहित्य: कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची, टोमॅटो, कांदा आणि आले घेतलेलं आहे. त्याच्यासोबतच चीज पण घेतलेला आहे. सगळ्या भाज्या व्यवस्थित मस्त कट करून घेतलेल्या आहेत. त्यासोबत भोपळा आणि शेवगाही घेतलेला आहे. आणि सगळं मस्त कट करून घेतल्यानंतर तांदूळ आणि डाळ घेतलेली आहे. तांदूळ कुठलाही घेतला तरी चालतो. इंद्रायणी घेतला तर सगळ्यात बेस्ट. आणि दाल खिचडी बनवायला नेहमी इंद्रायणीचा तांदूळ वापरून पहा तुम्ही. खूप पौष्टिक अशी आणि चवदार, रुचकर आणि भन्नाट अशी दाल खिचडी होती. त्यासोबतच मूग डाळ घेतलेली आहे, पण मूग डाळ ही छिलक्यावाली घेतलेली आहे. भन्नाट अशी दाल खिचडीला डाळ घेतलेली आहे, मूग डाळ छिलक्यावाली सालीसहित. तर मग कुकर गरम करायला ठेवला. त्यामध्ये तेल टाकलं, कढीपत्ता, कांदा, लसूण, जिरे, मोहरी, हिरवी मिरची सगळं मस्त लालसर असं भाजून घेतलं. आणि त्यामध्ये एक एक साहित्य टाकलं. भोपळा, हळद, कढीपत्ता, लसूण, शेवगा असं सगळ्या भाज्या एकत्र मिसळून घेतल्या आणि छानसं मीठ टाकलं आणि छान असं परतून घेतलं. ही खिचडी दाल खिचडी जर तुम्ही अशी बनवली तर अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत अशी जर दाल खिचडी बनवली तर फोडणीचा भात बनवायची गरजच नाही. कारण दाल खिचडी एवढी पौष्टिक कुठलाच पदार्थ नाही आहे. अगदी 6 महिन्याच्या बाळापासून ते पूर्ण सगळ्या फॅमिलीसोबत एन्जॉय करण्यासारखं आहे. तर मग सगळं मस्त परतून घेतलं, सगळ्या भाज्या ॲड केल्या आणि मस्त 2 मिनिट असं मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. त्यामध्ये ॲड केला मिरची पावडर, कांदा लसूण मसाला. त्यामध्ये खूप टेस्टी लागतो कांदा लसूण. तर असं मस्त सगळं एकत्र करून टाकलं. त्यानंतर मग थोडंसं उकळी फुटू दिली, मसाल्यांना तेल सुटू दिलं आणि त्यानंतर टाकलं आपलं मस्त तांदूळ आणि डाळ ही निवडून घ्यायचं. कारण त्याच्यामध्ये खड्यांचे प्रमाण असतात. हिरवी डाळ आहे, मूग डाळ, त्यामध्ये खूप खड्यांचे प्रमाण असतात. म्हणून तांदूळ आणि डाळ हे 3-4 पाण्यानं धुवून घ्यायचे निवडून. आणि मस्त पाणी घातल्यानंतर सगळं व्यवस्थित एकदम मस्त उकळून द्यायचं आणि वरून बटर टाकायचं आणि 1-2 मिनटासाठी अगदी कमी शिट्ट्या घ्यायच्या. दाल खिचडीला जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाही. तर दाल खिचडी मस्त 3 शिट्ट्यामध्ये तयार झालेली आहे. तर दाल खिचडी बघू शकता तुम्ही. वरून पण साजूक तूप ॲड केलं मी आणि मस्त डिशमध्ये घेतलेलं आहे. सोबतच काकडी आणि पापड भाजला होता. तर सगळ्यांनी अप्रतिम आणि भन्नाट असा भात झाल्यामुळं सगळ्यांनी संध्याकाळचा नाश्ता अगदी पोटभर अप्रतिम आणि आनंदाने केलेला आहे. तर चला, रोज आपण एक नवनवीन रेसिपी बनवत असतो. तर आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ कुठून बघता, तुम्हाला आवडतो का हे कमेंट करून सांगा. चला तर मग असेच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय, थँक्यू.